प्रियजन नमस्कार. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विज्ञानवादी लेखांचे अंधश्रद्धा आणि समाजातील चुकीच्या चालीरीतींवरती प्रहार करणाऱ्या लेखांचे आपण वाचन करणार आहोत. आजचा दिवस मी ह्या लेखांची सुरुवात करण्यासाठी मुद्दाम निवडला. सावरकर हिंदुत्ववादी होते. त्यांचं हिंदुत्वावरती प्रेम होतं, परंतु धर्मामध्ये घुटमळणाऱ्या ज्या अंधश्रद्धा होत्या, चुकीच्या समजुती होत्या, त्यावर सुद्धा त्यांनी तितकाच तीव्रतेने आणि कडवट प्रहार केला. ते त्यांनी त्यावेळी लिहिलेल्या लेखातून आपल्याला वाचायला मिळेल. त्यातील काही लेखांचे वाचन आपण आजपासून करणार आहोत. हे लेख जे मी वाचणार आहे ते त्यांच्या क्षकिरण या पुस्तकातून मी निवडलेले आहेत. निवडलेले म्हणण्यापेक्षा मी ते क्रमशः वाचणार आहे. चुकीच्या रूढींवरती सुधारकीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार मांडणारे विविध लेख क्षकिरण या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. तत्पूर्वी सावरकर हे सर्वांना परिचित आहेत. ते त्यांच्या संघर्षमय जीवनातून समाजासाठी, देशासाठी एक वेगळा आणि प्रेरणादायी विचार देण्यासाठी 26 फेब्रुवारी 1966 त्यांनी प्राणार्पण केले. आता आपल्या जगण्यात तसं काही राहिलं नाही असं त्यांना 1966च्या दरम्यान वाटायला लागलं आणि त्यांनी अन्नत्याग केला, प्रयोपवेशन सुरू केले आणि 26 फेब्रुवारी 1966 त्यांची प्राणज्योत मालवली. हे जाज्वल्य व्यक्तिमत्व, अलौकिक प्रतिभावंत अशी देणगी लाभलेले सावरकर हे केवळ स्वातंत्र्यवीरच नव्हते, तर ते साहित्यिक होते, विचारवंत होते, प्रकांड पंडित होते, एक नाटककार होते, कायदेतज्ञ होते, कायद्याचे अभ्यासक होते, हिंदुत्ववादी आणि हिंदुत्वावरती अखंड प्रेम करणारे, अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पाहणारे, त्याही पलीकडे विज्ञाननिष्ठ आणि कोणत्याही धर्मात उगाचच मानवतेला काळीमा लावणाऱ्या चालीरीती नसाव्यात ह्याचे ते पुरस्कर्ते होते. आधुनिक विचारातून देश समाज घडावा यासाठी त्यांनी शेवटपर्यंत आपला तगादा धरून ठेवला. आधुनिक विचाराला त्यांनी चालना देणारे लेखन केले. कोणत्याही धर्माचा द्वेष न करता देश सर्वांना एकत्र घेऊन चालावा यासाठी त्यांनी त्या वेळेला अनुसरून आपले विचार मांडले. चळवळीने आणि फक्त अहिंसेने हा देश स्वतंत्र होणार नाही, तर त्या जोडीला सशस्त्र क्रांतीची जोड असायला हवी
आणि सशस्त्र क्रांतीशिवाय इंग्रज हा देश सोडून जाणार नाही ह्या विचाराला ते ठाम होते आणि म्हणूनच त्यांनी स्वतः त्या काळामध्ये जे सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते त्यांना आपला पाठिंबा दिला आणि सक्रिय ते त्या चळवळीमध्ये उतरले आणि अनेकांनी त्यांची प्रेरणा घेऊन क्रांतिकारक विचाराने प्रवेश केला आणि देशाबाहेरून सुद्धा इंग्रजांच्या विरुद्ध असहकार आणि लोकांमध्ये त्यावेळी असलेल्या संस्थानांमध्ये एक वेगळ्या प्रकारची मशाल त्यांनी तेवत ठेवली आणि त्यातूनच त्यांना पुढे 50 वर्षे जन्मठेपेची शिक्षा देखील झाली. पुढचा प्रवास आपल्या सर्वांना माहीत आहेच. मार्सेलिसची त्यांची उडी, त्यानंतर पळण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आणि त्या दुष्ट सरकारने त्यांना पुन्हा कैद केले. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पुढे अंदमानात नेण्यात आले. त्यावेळी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने समजविण्यात आले, परंतु सावरकरांनी त्यांना सांगितलं, इंग्रजांना त्यांनी म्हटले, तुम्ही मला 50 वर्ष शिक्षा देणार, परंतु तेवढ्या वर्ष तुमचं राज्य राहील याची तुम्हाला खात्री आहे का? एवढे ठणकावून सांगणारे सावरकर एकमेवच, आणि झालेही तसेच. ते बुद्धिवंत प्रतिभावंत असल्याने त्यांना अनेक प्रयत्न त्यांना त्या चळवळीतून दूर करण्यासाठी करण्यात आले, परंतु सावरकर आपल्या विचारापासून ढळले नाही. शेवटी काही अटींवरती त्यांना अंदमानातून मुक्त करण्यात आले. त्यांना आपल्या देशात जरी आणले आणि मुक्त जरी केले तरी ते खऱ्या अर्थाने नजरकैदेतच होते. आणि त्या काळात देखील सक्रिय राजकारणात सहभाग घेता आला नाही, पण त्यांनी आपल्या देशात एक वेगळ्या पद्धतीची चळवळ उभी केली, लोकजागृतीची, समाज सुधारणेची, आणि त्याचाच भाग हे क्षकिरणांचे जे लेखन आहे आणि ते विचार आहेत तो आहे. तर आपण आता ह्या लेखाच्या वाचनाला सुरुवात करूया. पहिला किरण, हिंदूंचा अडाणीपणा आणि मुसलमानांचा. मनुष्याच्या शरीरात खोल रुतून बसलेली किंवा बाहेरच्या स्थूल दृष्टीला न दिसता आतच बळावून आतून जीवन पोखरीत असलेली जीवनघातक बाह्यद्रव्ये वा अंतर रोगाणूंचे घाव जसे क्षकिरणांच्या एक्सरेजच्या अंतर्भेदी प्रकाशाने यथावत निरीक्षिता येतात, तसेच समाजाच्या शरीरात खोल रुतून बसलेल्या सामाजिक दोषांचे अस्तित्व, स्वरूप नि परिणाम नुसत्या तात्विक विवेचनापेक्षा त्या दोषांमुळे समाजाला जी दुःखे व्यक्तिशः भोगावी लागतात त्या फुटकळ वैयक्तिक नि डोळ्यासमोर घडणाऱ्या दृश्यांच्या उजेडातच मनावर पक्केपणी ठसू शकतात. मनाला धक्का देऊन त्याची तीव्र जाणीव भासवू लागतात. निरपराध माणसांचा छळ करू नये, आपला जीव तसा दुसऱ्याचा मानावा, वाटभारेपणा, दरोडेखोरी, विश्वास दिलेल्याचा केसाने गळा कापणे ही समाजघातक महापापे होत. अमानुष क्रूरता होय. हे तात्विक विवेचन, हे सामान्य नीतिसूत्र वारंवार उपदेशिल्याने मनावर काहीतरी परिणाम होतोच. पण उजाड रस्त्यात चालता चालता एखाद्या लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याची कंठी पाहून त्याच्यावर अकस्मात झडप घालून
त्याचा गळा दाबून ती कंठी काढून उलट त्याच मुलाला सूर्याने भोसकून कुणी राक्षसी मनुष्य पळाला असता त्या रक्तबंबाळ लेकरास पाहताच मनाला जो धक्का बसतो आणि अशा राक्षसी प्रवृत्तीची जी चीड येते ती त्या नुसत्या सात्विक सूत्राच्या परिणामाहून कितीतरी तीव्रतर असते. त्या घटनेचा किरण थेट हृदयाला चटका देतो, क्षकिरणासारखा अंतर्भेदी असतो. समाजातील कोणत्या दृष्ट रूढीने समाजाची दूरवर हानी होत आहे याच्या जाणीवेचाही तोच प्रकार आहे. उदाहरणार्थ आपली हिंदूंची बाटविली जाणारी खुळी भावना पहा. दुष्काळात निरुपायाने वा एखाद्या दंग्यात बळाने धरून नेल्यामुळे आपल्या लहान मुलास मिशन मौलवाचे अन्न खावे लागताच ती जन्मच बाटली असे आपले कोट्यावधी हिंदू अजूनही समजतात. गोमंतकात पूर्वी पादऱ्यांनी विहिरीत पावटा रोटी टाकली तर त्या विहिरीचे पाणी नकळत भरणाऱ्या मुलींना सुद्धा तत्काळ जाती बहिष्कृत करून घरांची दारे धडाधड बंद करण्यात येते. त्या मुली ती गावेच्या गावे वंश परंपरेने बाटलेली म्हणून ख्रिश्चनांच्या गोटात ढकलण्यात येते. ह्या खुळ्या भावनेचे हे नुसते सामान्य वर्णन ऐकून किंवा त्याचमुळे होणाऱ्या सामाजिक संख्याबळाचा ऱ्हास किती भयंकर असतो त्याचे तात्विक विवेचन ऐकून तिच्या खुळेपणाचा आणि आत्मघातकी परिणामांचा मनावर काहीतरी ठसा उमटतोच. पण तो इतका स्थूल आणि वरवरचा की जसा बिहारच्या भूकंपाच्या नुसत्या वर्णनाचा धक्का महाराष्ट्रीय वाचकांना बसतो, पण त्या भूकंपातच सापडलेल्याने घर धडधडत खाली कोसळत असता जीव घेऊन बाहेर पडणाऱ्या माणसास त्याच धक्क्याची जी भयंकर प्रत्यक्ष जाणीव होते ती किती निराळी. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आपले एखादे मूल दंग्यात मुसलमानांच्या हाती पडले, तिथे त्यांच्या बंदीत अन्न 4 दिवस त्याने खाल्ले आणि 5व्या दिवशी त्याची सुटका होऊन ते दाराशी परत येताच आपण त्यास कडकडून मिठी मारून घरात नेऊ लागलो असता गावचे गाव जेव्हा भट खोत कुलकर्ण्या पाटला सुद्धा ओरडत सुटते की हे मूल तुमचे बाटले आहे, त्याला घरात घेताच तुम्ही सारे बाटाल, विहिरी घरे आप्तइष्ट सारे बंद होतील आपले. आणि जाती बहिष्काराच्या धाकामुळे ते आपले मूल केविलवानेपणे रडत रडत जेव्हा घराच्या गावाच्या बाहेर जाताना पाहत असता दुःखांच्या चाबकाखाली आपले हृदय झोडपले जाऊ लागेल, तेव्हा त्या एका वैयक्तिक प्रत्यक्ष घटनेसरशी ह्या दृष्ट रूढीच्या घातुक परिणामाचा आपल्या मनावर जो तीव्र ठसा उमटेल तो तिच्यावरील नुसत्या वाचलेल्या तात्विक टीकेच्या परिणामाहून कितीतरी अधिक मर्मभेदी असेल बरे. हिंदू राष्ट्राच्या देहात रुजलेल्या त्या दुष्ट रूढीची, त्या रोगाने त्या देहाच्या आतील जीवन कसे भयंकरपणे पोखरले जात आहे याची जाणीव ते भीषण दृश्य त्या वैयक्तिक फुटकळणी प्रत्यक्ष घटनेच्या क्षकिरणानेच कोणत्याही तात्विक अनुमान सिद्धांतापेक्षा कितीतरी अधिक अशी मर्मभेदक परिस्फुटता भावते. समाजशास्त्राचे तात्विक नियम हे मूलतः वैयक्तिक घटनांच्याच अवलोकनावर उभारलेले असतात. अर्थातच ज्यांना समाजातील रूढी चांगल्या की वाईट हे ठरवून त्यांच्या हानिकारक परिणामाकडे समाजाचे लक्ष इतक्या उत्कटपणे वेधावयाचे असते की समाजाने प्रसंगी त्यांच्या विरुद्ध बंडही उभारावे, त्यांना ते कार्य साधण्यास तात्विक विवेचन हे साधनही जसे योजले पाहिजे तसेच त्याहूनही मर्मभेदक असणारे त्या रूढींच्या दुष्परिणामास प्रत्यक्षणी प्रत्यही बळी पडणाऱ्या व्यक्तीच्या फुटकळ घटनांसही वारंवार समाजाच्या समोर बोलपटासारखे प्रदर्शविण्याचे साधनही उपयोजिले पाहिजे. तशा प्रत्येक घटनेच्या मर्मभेदी किरणाने समाजाच्या हृदयरोगाचे अंतस्थ घाव इतके प्रकटपणे यथावत प्रकटिले जातात की त्यांच्या दर्शनासरशी समाजाच्या चित्तास धक्काच बसावा.
त्यांच्या दुष्परिणामांची जाणीव एखाद्या मर्मी शिरलेल्या शल्यासारखी असह्यपणे बोचू लागावी आणि नक्की कोणचे किती विषारी शल्यनी कुठे बोचते तेही झटकन ध्यानी यावे. या हेतूने पोथीजात जातीभेदाचे तदनुसारी स्पर्शबंदी, सिंधुबंदी, वेदोक्तबंदी, रोटीबंदी प्रभृती आज हिंदू राष्ट्राच्या स्वास्थ्यास संवर्धनास अत्यंत हानिकारक होत असणाऱ्या रूढीच्या आणि भाबड्या शब्दनिष्ठ प्रवृत्तीमुळे या वैज्ञानिक युगातही पुरातन विवेकशून्य व्रतविधीच्या छंदाच्या फसात अटकल्याने राष्ट्राचे होत असलेल्या बुद्धिहत्येचे दुष्परिणाम जे आम्ही तात्विकदृष्ट्या आजवर विवेचित आलो, त्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारातही पदोपदी आपल्या समाजाची केवढी हानी होत आहे ते अधिक तीव्रतेने चित्तावर ठसविण्यासाठी वैयक्तिक कुटकळ घटनांच्या प्रखर क्षकिरणांसारख्या मर्मभेदक किरणशलाकाही या स्तंभातून वेळोवेळी पाडू इच्छितो. त्यातही त्या गोष्टी परिणामास अनुकूल अशा काल्पनिक नावागावाच्या आड दडून रचण्यापेक्षा प्रत्यक्ष घडलेल्या त्याच घटना फॅक्ट्स आम्ही देण्याचा यत्न करू. कारण कथा काय हव्यात अशा जुळविता येतात. त्याचाही प्रचार कार्यास दांडगा उपयोग असतो, परंतु त्या कथा केव्हाही प्रत्यक्ष पुरावा होऊ शकत नसतात. पण घटनांचा पुरावा हाच दुसऱ्या कोणाच्याही पुराव्यापेक्षा अधिक अनुत्तरणीय नि परिणामकारक असतोच असतो. पोटावर सरपटत जाण्याचा नवस. अशा प्रत्यक्ष चालू घटनांचा हा पहा पहिला क्षकिरण. देवास प्रसन्न विण्यासाठी प्रयोगाकडे कोण्या सद्गृहस्थाने किंवा साधूने नवस केला आहे की प्रयागपासून हरिद्वारपर्यंत मी पोटावर सरपटत जाईन. त्याप्रमाणे तो भक्त प्रयागहून निघून सरपटत चालला आहे. अजून मनुष्याला सरपटणाऱ्या किड्यापेक्षा श्रेष्ठ अशी माणुसकी यावी म्हणून देवाने त्यास पाय दिले. हा भक्त त्या पाय देणाऱ्या देवाच्या वरास शापासमान समजून त्याच्या उपयोगाने देव जितका प्रसादतो त्याहून माणसाने पोटावर सरपटत चालल्याने अधिक प्रसादेल म्हणून समजतो. त्याने देवाची चूक देवाच्या पदरी ठीक बांधली. माणसाने किडा होण्यातच खरी माणुसकी आहे हे देवाच्या देखील आता ध्यानात येईल अशी आशा आहे. हिंदुस्थानातील आमची ही उच्च आकांक्षा, पवित्र तपस्या, दिव्य साहसाची पद्धती, देवलसीपणाच्या व्याख्या पहा. माणसाने धड धाकट असलेले पाय बळेच पांगळे करून घेऊन किड्यासारखे शतयोजने सरपटत जाणे, माणसाने किडा होणे ही आमची प्रतिज्ञा, हे व्रत. आणि तिकडे युरोपातील तपस्येची, व्रताची, प्रतिज्ञेची व्याख्या पहा. 18 वर्षाच्या मुली प्रतिज्ञा करत आहेत की मी अटलांटिक उडणार. दुसरा प्रतिज्ञा करतो की मी उत्तर ध्रुवाकडील अज्ञात खंड शोधून काढीन. तिसरा प्रतिज्ञा करतो की मी साऱ्या महासागरांच्या तळाशी जाऊन त्यांची छायाचित्रे काढून आणतो. ज्ञात वातावरणाचा वरचा आकाशस्तर इतका विरल की त्यात मनुष्यास श्वासोच्छवासातही येणे दुर्घट. तिकडे काही जणांनी हेच दुर्घट व्रत घेतले आहे की त्या विरल स्तरावरही मनुष्यास उडता येणे शक्य आहे. अशी युक्ती, असे विमान मी काढीन, असे साहस मी करीन. नुसत्या पायाने भूमीवरच चालणाऱ्या मनुष्याचा पंखाने उंच उंच उडणारा, गरुडासही खुजा करून सोडणारा, स्वर्गाच्या अधिक निकट तर भरारणारा देवदूत करून सोडीन, ही त्यांची प्रतिज्ञा. जर देव हा मनुष्याचा धाता, त्राता, हितकर्ता असेल तर त्यास त्याच्या प्राणीसृष्टीतील अत्यंत लाडका मनुष्य हा नर त्या नारायणाचे श्रद्धेच्याच शपथेप्रमाणे असलेले परम व्यक्त प्रतीक, त्या ह्या माणसास किडा झालेला पाहून पोटावर सरपटत चाललेल्या गप्पाहून कृतकृत्यता वाटेल की त्याच्या पुत्राची, त्या माणसाची आकाशात उंच उंच दिग्विजय करीत जाणारी भव्य दिव्य प्रगती पाहून वाटेल. देव ह्या 2 व्रतापैकी सारे धर्म सांगतात तसा सृष्टीचा स्वामी होण्यासाठीच निर्मिलेल्या माणसाची कोणती प्रतिज्ञा पाहून त्यास धन्य करील.
किड्यासारखे पोटावर सरपटत चालण्याची वा भू जल विजया मागोमाग आकाशाचा दिग्विजय करू पाहणाऱ्या अतिमानुष साहसाची, देवदूत होण्याच्या महत्वाकांक्षेची? जर स्वर्गाचे मुसलमान ख्रिस्ती प्रभूती बहुतेक धर्माने वर्णिलेले स्थान उंच आकाशात असेल, इंद्राचे सिंहासन परमे व्योमनी विराजत असेल, तर वैमानिक साहसाची रोमांचकारी चढाओढ लावून आकाशात अधिकाधिक उंच उंच जाणारा नरवीरच देवाच्या स्वर्गाच्या अधिकाधिक सनिकट जात असला पाहिजे आणि पायांच्या उंचीवर सुद्धा उभे राहण्याचे पाप वाटून धुळीत किड्यासारखे सरपटत जाणारा माणुसकी सुद्धा अधिकाधिक अंतरत असला पाहिजे. त्या मनाने आपण एवढ्या आशेने दिलेल्या पायाचा काहीच उपयोग न करण्यातच धन्यता मानणारा, त्याचा तो अधपात पाहून देव अशा व्रतानी असंतुष्टच होत असला पाहिजे. युरोपचे व्रत प्रतिज्ञा माणुसकीस देवस्कीच्या अत्युच्च पदाकडे नेण्याचे साहस एका बाजूस महासागरांचे बूड गाठणे, दुसऱ्या बाजूस आकाशातील वायुस्तराच्या वरील स्तरांवर चढून जाण्याचे, चंद्रमंगळावर स्वारी करण्याचे, आम्हा ते दुरापास्त साहस सांप्रत लुप्त झाल्याने पण काहीतरी अमानुष करण्याचे व्रत घेण्याची हौस तर सुटत नसल्याने आमचे विशिष्ट व्रत अलौकिक साहस म्हणजे धुळीत पोटावर सरपटत प्रयागहून हरिद्वारला जाण्याचे. ह्या दोघांच्या भिन्न व्रताची फलेही यथाकर्म यथान्याय दोघांनाही मिळालेली आहेत. अतिमानुष आकाश संचराची हाव धरली त्या युरोपने मनुष्याच्या इतिहासात अश्रुतपूर्व असा अतिमानुष सृष्टीविजय प्रत्यही चालवला आहे. ते सृष्टीचा नवनवा प्रांत प्रत्यही आक्रमित चाललेले आहेत. आम्ही पोटावर सरपटण्याची व्रते देवाच्या नावे करू लागलो. आमचे राष्ट्रचे राष्ट्र आज धुळीत त्या आक्रमक जगताच्या पायाखाली किड्यासारखे चेचले जात आहे. हे भक्तिशास्त्राच्या नियमास धरून आहे. यो यत् श्रद्धः स एव सः. धन्यवाद. प्रियजन, ह्या लेखांचे पुढे असेच मी वाचन करत राहणार आहे. काही लेख काहींच्या पचनी पडणार नाहीत, परंतु तरीही ते त्रयस्थाच्या नजरेतून विज्ञाननिष्ठ आणि सावरकरांनी मांडले आहेत, म्हणजे त्यात काहीतरी तथ्य आहे ह्या भावनेने ऐकावे ही नम्र विनंती. धन्यवाद.